सोनं तोंडावर आपटलं. ज्यांना सोनं खरेदी करायचं आहे अशा सगळ्या लोकांसाठी सगळ्यात मोठी खुशखबर आली आहे. ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालंय. आज सकाळी बाजार उघडताच 2 बातम्या आल्या. पहिली बातमी होती की चांदीच्या भावामध्ये 40,000 रुपयांची घसरण झाली आहे. होय, तुमचा भरोसा बसणार नाही, 40,000 रुपयांनी चांदी घसरली आहे. तितक्यातच ग्राहक थोडेफार खुश झाले होते. पण लगेच जेव्हा दुसरी बातमी आली सोन्याच्या भावाची, तेव्हा ग्राहक अक्षरशः आनंदाने नाचू लागले. कारण सोन्याचा भाव हा पूर्णतः कोसळलाय. सोन्याचा फुगा फुटला असं आता बोललं जाऊ लागलंय. 28 तारखेला इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू झालं होतं. त्यानंतर 24 तासांतच सोन्याने 1,70,000 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. तर चांदी 300 रुपये प्रति ग्रॅमच्या पुढे निघून गेली होती. पण गेल्या 48 तासात भारताने असा काही निर्णय घेतलाय की ज्यामुळे सोन्याचा भाव कंट्रोलमध्ये आलाय. आज पहाटे जेव्हा 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव जाहीर झाले होते तेव्हा कुणाचा भरोसा बसला नव्हता. कारण की सोनं इतकं कसं काय कमी होऊ शकतं असं कुणाला खरं वाटत नव्हतं. पण जेव्हा सरकारचा तो निर्णय समोर आला, जेव्हा टीव्हीवर मोदींनी सांगितलं, तेव्हा सगळ्यांचा भरोसा पटलाय पहा. कारण की सगळ्यांना वाटत होतं युद्ध पेटलंय, अमेरिका हल्ले चढवते आहे, इराण देखील प्रतिहल्ले करत आहे. काल तर भारताच्या शेजारीच इराणच्या एका बोटीला अमेरिकेने उडवलं आहे आणि त्यामुळे तर देशांमध्ये खूप तणाव निर्माण झालाय. पण अचानक हे सोनं कसं काय घसरलं हा प्रश्न प्रत्येकाला कालपर्यंत पडला होता. कालपर्यंत 1,000-2,000 रुपयांनी सोनं घसरत होतं. पण आज जी घसरण झाली आहे ती ऐतिहासिक घसरण आहे, जी म्हणजे ग्राहकांसाठी सुवर्ण संधी आलेली आहे. आता गेल्या 2 ते 3 दिवसांपासून घसरण होत आहे. मग प्रश्न हा आहे की आज खरेदी करायचं की थांबायचं? सोनं आणखी स्वस्त होणार आहे की वाढणार आहे, हा महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण आजचे ताजे भाव काय आहेत, 18 कॅरेट, 24 कॅरेट आणि 22 कॅरेटचे ताजे भाव काय आहेत, या महत्त्वाच्या मुद्द्याला आपण हात घालतोय पहा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव तुम्हाला तर लगेच सांगितले जातील पुढील 20 सेकंदांमध्ये. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की गेल्या 3 दिवसांमध्ये तुम्ही दररोज पाहत आहात. दररोज सोनं कधी 1,000 रुपयांनी, कधी 1,500 रुपयांनी, तर कधी 2,000 रुपयांनी कमी होतंय. तर आजची घसरण तर खूप भयानक आहे. म्हणजे ज्यांनी काल सोनं घेतलंय ते आज लोक रडू लागले आहेत. ज्यांनी परवा घेतलं ते तर अक्षरशः खूप नाराज झाले आहेत. मग तुम्हाला नेमकं काय करायचं आहे? तुम्ही आज सोनं खरेदी करायचं की आणखी थांबायचं पुढील काळामध्ये? कारण की पहा, हे युद्ध जे आहे हे युद्ध जवळपास 100 दिवस चालणार आहे. मग या 100 दिवसात सोन्याचा भाव कसा फिरणार आहे याचीच माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देण्यासाठी आमच्या टीमने 100 तज्ज्ञ लोकांशी संपर्क केला आहे. 100 असे लोक जे सोन्याची विक्री गेल्या 25 ते 30 वर्षांपासून करत आहेत आणि ज्यांच्याशी संपर्क साधून तुमच्याकरता आतली माहिती आणली आहे पहा. तुम्ही या व्हिडिओला हलक्यात घेऊ नका. तुम्ही भाव जे आहेत तर ते न्यूजलाही पाहू शकता, टीव्हीवरही पाहू शकता, किंवा पेपरमध्ये वाचू शकता, किंवा सोनाराच्या दुकानात जाऊन पाहू शकता. पण मुद्दा तुम्हाला हे कोणी सांगणार नाही की तुम्ही नेमकं काय करायचं. सध्या जर सोनं घेतलं तर तुम्ही फसाल का तुमचा फायदा होईल हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. आणि ते सहसा कुणाला माहिती नसतं. आणि हे सिक्रेट जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने 100हून अधिक लोकांशी संपर्क साधलाय. स्वतः जाऊन भेटले, फोनवर कॉल केलाय आणि त्याच माध्यमातून तुमच्यासाठी माहिती आणली आहे पहा. लक्षात घ्या की ही माहिती तुम्हाला हजारोंचा काय लाखोंचा फायदा देऊ शकते जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर. कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव तर आम्ही सांगतोच आहे, पण त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की तुम्ही नेमकं काय करायचं. 28 फेब्रुवारी रोजी युद्ध ज्यावेळी सुरू झालं तर त्यावेळेस सोन्याचा भाव काही तासांतच 1,70,000ला टच केला. त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी सोन्याचा भाव घसरायला सुरुवात झाली. आता काही लोकांनी भाव पहिल्या दिवशी घसरला म्हणून लगेच सोनं खरेदी केलं. काही जणांनी दुसऱ्या दिवशी घसरला तेव्हा खरेदी केलं. ते लोक अक्षरशः रडत आहेत, कारण की त्यांना माहितीच नव्हतं की पुढे देखील सोनं स्वस्त होणार आहे. तर मग मार्केटची पुढची दिशा जी काय असते ना, ती कुणालाच माहिती नसते. आणि तीच माहिती घेण्यासाठी आमच्या टीमने संपर्क केलाय पहा. हा व्हिडिओ सोने चांदीच्या बाबतीतला असा व्हिडिओ आहे की जो तुम्हाला पैसे देऊनही कोणी दाखवणार नाही. तीच माहिती तुम्हाला आम्ही मोफत दाखवत आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. सगळ्यात आधी आपण व्हिडिओमध्ये पाहतोय 18 कॅरेटचे रेट, 22 कॅरेटचे रेट, 24 कॅरेटचे रेट, चांदीचा काय भाव झालाय, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे पहा. व्हिडिओ जर तुम्ही मध्येच सोडला तर तुमचं 100% नुकसान होऊ शकतं. कारण की काही लोकांनी मागच्या महिन्यातही सोनं खरेदी केलंय, पण आजचा भाव जर तुम्ही पाहिला तर मागच्या महिन्यात खरेदी केलेले लोक सुद्धा रडतील असा भाव जाहीर झालाय. तुम्ही त्यामुळे या व्हिडिओला हलक्यात घेऊ नका. तुम्ही व्यवस्थित ही माहिती पूर्णपणे पहा.
व्हिडिओ फक्त 2 मिनिटांचा राहिलाय. पुढच्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला 1 मिनिटात सगळे भाव आणि पुढच्या 1 मिनिटात अशी माहिती की जी तुम्हाला कुणी सांगणार नाही. तुम्ही पाहिलं असेल, प्रत्येक सोनारांच्या दुकानात गेल्यावर भाव वेगवेगळे असतात. आणि असं का होतं? दररोज भाव कशा पद्धतीने बदलतात? भाव कधी स्थिर होतात? युद्धाचा परिणाम नेमकं काय आहे? सगळी सविस्तर मुद्दे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लक्षात घ्या, व्हिडिओला तुम्ही हलक्यात जर घेतलं आणि व्हिडिओ जर तुम्ही मध्येच सोडला तर तुमचं 100% नुकसान होऊ शकतं. पहा, कुणीही तुम्हाला या गोष्टी सांगत नाहीये. हा भाव जर मग अचानक वाढला होता तर त्याचं कारण काय होतं हे देखील तुम्हाला माहिती नाही. सगळे लोक युद्ध युद्ध म्हणतायत, पण युद्ध तर थांबलं नाही. आणि मग भाव कसं काय कमी झाला? मग याच्या मागे कारण काय? तर पहा, एक नाही तर तब्बल 5 कारणं याच्यामध्ये आहेत. आणि ही 5 कारणं तुम्हाला कोणीच सांगणार नाही. तुम्हाला फक्त भाव वाढला, भाव कमी झाला एवढंच समजतंय. पण त्याच्या मागची कारणं जर तुम्ही लक्षात घेतली तर सोने चांदीमध्ये तुम्ही एक्सपर्ट होऊन जाणार आहे. तुमचा जो अंदाज आहे तो कधीच चुकणार नाही. आज आपण या व्हिडिओत ताजे भाव तर बघणारच आहोत. 18, 22 आणि 24 कॅरेटचे नवीन दर किती रुपयांनी उतरले तेही सांगणार आहे. पण सर्वात मोठा प्रश्न, ही आलेली मंदी नक्की किती दिवस टिकणार? आत्ताचं सोनं घेणं फायद्याचं ठरेल का? ही तुमच्यासाठी खरोखर संधी आहे की दर अजून पडणार? का सोन्याचे भाव पुन्हा आकाशाला भिडणार? तुमच्या हातातील ही सुवर्ण संधी हुकणार का? अशा गंभीर मुद्द्यावर आपण आज बोलणार आहोत. आमच्या टीमने 100 पेक्षा जास्त तज्ज्ञांशी आणि मोठ्या सराफांशी चर्चा केली आहे, ज्यांनी काही गुपित माहिती दिली आहे. जर ही माहिती तुम्हाला माहीत असेल तर तुमचा मोठा फायदा नक्कीच होईल. बघा, हा काही साधा व्हिडिओ नाही. तुम्हाला वाटेल फक्त रेट बघू आणि व्हिडिओ बंद करू, पण ध्यानात ठेवा, दर तर तुम्हाला पुढच्या 20 सेकंदात मिळतीलच, पण खरा विषय हा आहे की तुम्ही आता नेमकं काय पाऊल उचललं पाहिजे. सुरुवात करूया आपण आजच्या चांदीच्या भावापासून. चांदीचा आजचा भाव 270 रुपये प्रति ग्रॅम आहे. म्हणजेच एका तोळ्यासाठी 2,700 रुपये, एका किलोसाठी 2,70,000 रुपये किलो. अशा पद्धतीनं ही चांदी विकली जात आहे. आता ही चांदी 28 तारखेचं युद्ध सुरू झाल्यानंतर ही चांदी 295 ते 300 रुपये प्रति ग्रॅमपर्यंत गेली होती. म्हणजे जवळपास एक हिशोब केला तर 25,000 रुपयाने चांदी इथे स्वस्त झालेली दिसत आहे. आता सोन्याचा प्रश्न. सोनं 18 कॅरेटचा जर आपण हिशोब केला तर तो आहे 1,24,160 रुपये. म्हणजेच एका ग्रॅमसाठी 12,416 रुपये ही आज 18 कॅरेट सोनं विकलं जात आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव जो आहे तर तो 1,62,000 रुपये झालाय. लक्षात घ्या, हाच भाव 1,70,000 रुपयाला क्रॉस करून गेला होता ज्यावेळेस युद्धाला सुरुवात झाली होती. आणि आजचा भाव हा 1,62,000 रुपये आहे. म्हणजे तोळ्यामागं 8,000 रुपयाची घसरण इथे झाली. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा 22 कॅरेटचा आहे, कारण की 22 कॅरेटचं सोनं हे दागिने बनवण्यासाठी वापरलं जातं. त्याचे भाव सांगण्याआधी 3 ते 4 कारणं तुम्हाला सांगतोय की ज्याने भाव कमी झालाय. पहा, ही कारणं तुम्हाला कोणी सांगणार नाही. या कारणांवरच तुम्ही मार्केटचा पुढचा अंदाज घेऊ शकता. पहिलं कारण याच्यामध्ये आहे की ज्याचा युद्धाचा काही संबंध नाही, ते म्हणजे होळीचं कारण. पहा, होळीच्या वेळेस जी मागणी प्रचंड वाढली होती त्यामुळे भावामध्ये ती एक प्रकारे वाढ झाली होती आणि त्यानंतर मागणी कमी झाली आणि त्यानंतर भाव थोडासा कमी झालेला असं लक्षात आले. दुसरं कारण होतं, पहा, की ज्या लोकांनी सोन्याचा भाव पडला असताना प्रचंड प्रमाणात सोनं खरेदी केलं होतं. काही असे गुंतवणूकदार असतात, काही असे मोठे इन्व्हेस्टर असतात की जे सोन्याच्या खरेदी विक्रीमध्ये नफा कमवतात. तर अशा लोकांनी कमी भाव असताना सोनं खरेदी केलं आणि भाव वाढल्यानंतर त्यांनी पटापट विकायला सुरुवात केली. म्हणजे त्यांनी त्यांचा नफा काढायला सुरुवात केली आणि एका दृष्टीने बाजारामध्ये प्रचंड विक्रीचा जो आहे तो गोंधळ उडाला. आणि ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची विक्री प्रचंड सुरू होते, मागणीपेक्षा पुरवठा वाढतो, त्याच वेळेस भाव घसरतो आणि तेही इथे कारण त्याचं बनलंय. आणि तिसरं कारण जे आहे ते म्हणजे युद्धाची जी आहे तर सवय झाली आहे. लक्षात घ्या, रशिया युक्रेनच्या वेळेसही आपण हेच पाहिलं होतं की ज्यावेळेस युद्ध सुरू होतं तेव्हा आधीच्या 2 दिवसामध्ये भाव अचानक वाढतो आणि ज्यावेळेस युद्ध समजतं की युद्ध बऱ्याच दिवस चालणार आहे त्यावेळेस भाव स्थिर होतो, मार्केट स्थिर होत असतं. आणि जसं या युद्धाच्या बाबतीत बोललं जाते की हे युद्ध 3 वर्ष चालू शकतं, जवळपास 100 दिवस हे त्या ठिकाणी युद्ध चालू शकतं. म्हणजे 3 महिन्यापेक्षा अधिक काळ युद्ध सुरू राहू शकतं. अशी ज्यावेळेस हे झाली त्यावेळेस मार्केटने स्वतः करेक्शन करायला सुरुवात केली. तर अशा प्रकारचे 3 कारणांमुळे सोन्यामध्ये ही घसरण सुरू राहिली आहे. आता ही घसरण अशीच पुढे चालू राहू शकते जोपर्यंत पुन्हा एकदा खरेदीची लाट येत नाही,
तोपर्यंत ही घसरण चालू राहणार, तर असं तज्ज्ञांच्या बाबतीत माहिती वर्तवली जात आहे. आता पाडव्याच्या मुहूर्तावर कदाचित खरेदी होऊ शकते, तर त्यामुळे कदाचित तिथे थोडीशी वाढ आपल्याला पाहायला मिळू शकते, किंवा जर इराण इस्रायल मधला अजून भडका उडाला तर पाहायला मिळू शकतं. तर 22 कॅरेटचा रेट आहे पहा 1,47,380 रुपये, 1 ग्रॅमसाठी 14,738 रुपये. तर आता हे रेट तुमच्या मते योग्य आहे का? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.